आपण आयुष्यात थांबच आहेत. आणि या समाजासाठी तर कुठंही कुर्बान व्हायची तयारी आहे, कुठंही जीव गेला तरी मागे सरकायची तयारी आहे. कित्येक काही करा, तुम्ही कित्येक केसेस करा, तुम्ही कित्येक हल्ले करा, तुम्ही काही पण करा. मी माझ्या समाजासाठी जीवन वाहून घेतले आणि ते आपण सिद्ध सुद्धा केले. फितूर होऊन काम नाही का. पराक्रम कोणी नाही करू शकत, फितूर गद्दाराचं काम नाही. समाजासाठी पूर्ण वाहून घेतलेलं आहे. समाजच आरक्षणात घालणार, गप बसणारच नाही. घालणार, पुरा घालणार. हा, चार्जेस लेट होईल, हो ना. 70-80 वर्ष काहीच नव्हतं आणि समाजाला ते पटतंय. 70-80 वर्ष आपल्या लेकरा बाळाला काहीच नव्हतं. एका वर्षात 58 लाख नोंदी दिल्या, त्यातून मराठा आरक्षणात चाललाय. रोज कोणी प्रमाणपत्र निघतायत. आता गॅजेटनुसार पण निघायला लागले. ही बी हळूहळू निघतील. पोरं पोरी रोज नोकऱ्याला लागायला लागली. हे समाजाला रिझल्ट दिलाय. गप्पा नाही मारल्या नुसत्या. इथून पाठीमाग नुसत्या गप्पाच होत्या का काय, हे मला नाही. मी रिझल्ट दिला म्हणून तर समाज एका हाकीवरती येतो. आणि ते काय उपोषण आहे, उपोषण सुरू होईल जूनमध्ये. कारण तुम्ही खूप वेळ दिलाय तुम्हाला, याच्यापेक्षा नाही ना देऊ शकत. खूप वेळ दिलाय. 6 महिने हे झाले, हे 2-3 महिने वेळ आहे तुम्हाला. आजच आता G24च्या माध्यमातून सांगितलं, तुम्ही आजपासून जूनच्या आत सगळा मराठा आरक्षणात मराठवाड्यातला घाला. सातारा संस्थांचा GR काढा. तुम्ही जर मराठवाड्यातला मराठा आरक्षणात नाही घातला, परत म्हणू नका की वेळ कमी, वेळ दिला नाही. आता आहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, इतके महिने तुमच्या हातात आहे. वेळेवर तुम्ही जर म्हणले ना, वेळ नाही, थोडा दिवस तुतारच हानी एखाद्याच. तुम्हाला आत्तापासून सांगून व्हायला लागलं की मला मराठवाडा पुरा आरक्षणात गेलेला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्राला GR पाहिजे. त्या सातारा संस्थांच्या गॅजेटियर प्रमाणे तिथलाही मराठा पश्चिम महाराष्ट्राला आरक्षण गेलेलं पाहिजे. मला केसेस सगळ्या माघारी घेतलेल्या जूनच्या आत पाहिजे. बलिदान गेलेलं एकही कुटुंब नोकरी विना आणि त्याच्या आर्थिक त्याला जी ठरवलेलं आहे ती पूर्ण जाणं गरजेचं आहे. याशिवाय मी माग हटणार नाही. शिंदे समिती नोंदी शोधत नाहीये. शिंदे समितीनं सुद्धा नोंदी शोधल्या पाहिजेत. तिला आणखीन वर्षाची मुदत वाढली पाहिजे. हे सगळे काम तुम्हाला करावे लागणार आहेत. आणि तुम्ही नाही केले तर जूनपासून सामना आपल्या संघ सरकारचा हाय म्हणून समजायचं. आणि जर मराठींच्या डोक्यात बसलं तर मराठी उपोषण करता करताच उठून अंतर मुंबईला सुद्धा जाऊ शकते. पण साहेब ध्यानात ठेवा आणि बार माघारी यायला मोकळे नसतो. तर हे होते मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाज हा OBC मध्ये कुठल्याही प्रकारे गेला पाहिजे. सातारा संस्थांचं गॅजेट आणि मराठवाड्यातलं जे गॅजेट आहे, हैदराबाद गॅजेट, त्याची तातडीने अंमलबजावणी करून राज्यभरातील मराठा समाजाला OBC प्रमाणपत्र द्या, अशा प्रकारची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे. अन्यथा जूनच्या आत ही सर्व कामे राज्य सरकारनं न केल्यास जूनपासून आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा मरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे.